हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग। तर हे पहा, प्रिन्स कट ब्लाउजची मापे आहेत। तर याप्रमाणे आपण कटिंग करणार आहोत। आपल्या ब्लाउजची उंची आहे 14.5 इंच, तर आपण घेणार आहोत 1 इंच प्लस करून 15.5 इंच। तर आपण 15.5 उंची घेतलेली आहे। त्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत। शोल्डर आहे आपलं 5.5 इंच, तर आपण 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। तर आपण 2.5 इंचावर टिक केलेली आहे। तर त्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत। शोल्डरचं आपल्या इंचावरती मी इथे टिक केलेली आहे। त्यानंतर आपली गळा रुंदी आहे 2.5 इंच, तर 2.5 इंचावर मी टिक केलेली आहे। त्यानंतर मी मुंड्याचं माप घेतलेलं आहे। मुंड्याचं माप आहे आपले 6 इंच, तर आपली छाती 10 इंच घेणार आहे। 10 इंचामध्ये इथे समोर 1.5 इंच मिक्स करणार आहे मार्जिन साठी। त्यानंतर मी इथे काटकोन आकारामध्ये लाईन मारून घेणार आहे। तर मी लाईन मारून अशा प्रकारे घेतलेली आहे। हे माप समोरचा असल्यामुळे त्यामध्ये मी 1 इंचाचा आकार घेतलेला आहे, टिक केलेली आहे, शेप करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण मार्जिनची लाईन ओढून घेणार आहोत। ही आहे मार्जिनची समोरची लाईन 1.5 इंचावाली। त्यानंतर आपण समोरील गळ्याचं माप घेणार आहोत। आपला गळा आहे 6 इंच, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 इंच माप घेणार आहोत। त्यानंतर इथेही चौकोन बनवून घेणार आहोत अशा प्रकारे। त्यानंतर गळ्याला गोल आकार देणार आहोत। या प्रकारात असा गोल शेप येण्याचा आकार द्यायचा आहे। तर गोल आकार दिलेला आहे मी। आता प्रिन्स कट साठी आपल्याला 40 ची छाती असल्यामुळे इथे 4 इंच घ्यायचा आहे आणि वरच्या साइड कडून पॉइंट घ्यायचा आहे। तर आपला पॉइंट आहे 10 इंचाचा, तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून 10.5 घ्यायचे आहे। तर 10.5 वर मी मार्किंग केलेली आहे। वरतून पण पाहायचं आहे, 4 इंच बरोबर मार्किंग करायचे आहे। तर या प्रकारे आपण प्रिन्स कटला शेप दिलेला आहे। त्यानंतर या साइडला 1.5 इंच घेऊन इथे पॉइंटला आपण लाईन जोडलेली आहे आणि त्यानंतर असं थोडंसं समोरून जाऊन अर्धा इंचाचा शेप या साइडला दिलेला आहे आणि या 1.5 इंचाचं आपण समोर 1.5 इंच वाढवणार आहोत। या बाजूला टक्सचं एक कटिंग मध्ये जाणार आहेत ही माप, त्यामुळे त्याचं 1.5 इंच या बाजूला वाढलं जाणार आहे। हे मार्जिनचं 1.5 इंच आहे आणि हे एक्स्ट्राचं 1.5 इंच आहे टक्सचं। अशा प्रकारे आपण समोर लाईन ओढून घेतलेली आहे। तर आपलं समोरचं माप प्रिन्स कटचं तयार झालेलं आहे। माप आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे। गोल आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर शोल्डरच्या बाजूने कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर समोरील गळ्याची कटिंग घेतली आहे। समोरील गळा कट झालेला आहे। आता प्रिन्स कटची या अशा प्रकारे कटिंग करायची आहे। हा पार्ट असा साइडला घेतलेला आहे। त्यानंतर हा आकार पण आपल्याला कट करून टाकायचा आहे, का तर इथे आर्महोल मध्ये झोळ येत नाही ह्याच्यामुळे, आणि हा 1.5 इंचाचा पण कट करायचा आहे। तर अशा प्रकारे समोरील भागाची कटिंग झालेली आहे आणि समोरील हुक असल्यामुळे हा पण पार्ट मधोमध आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आता समोरील आपली कटिंग झालेली आहे अशा प्रकारे।
तर आता आपण बॅक साईडचं माप टाकणार आहोत. तर आपली उंची 14.5 इंच आहे. तर बॅक साईडलाही आपण 1 इंचच वाढवणार आहोत उंचीमध्ये. तर 15.5 इंच असं माप घेतलेलं आहे. तर स्केलने आपण बरोबर लाईन ओढून घेऊयात. आपलं माप आहे तिथपर्यंत लाईन ओढून झालेली आहे माझी. तर त्यानंतर आपण शोल्डरचं माप घेणार आहोत. आपल्या शोल्डरचं माप आहे 6 इंच व गळारुंदी आहे 2.5 इंच. तर पाठीमागचा गळा आहे आपला 10 इंच, त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच घेतलेला आहे. चौकोन बनवून घ्यायचा आहे. आपल्या आवडीनुसार आपण गळा टाकू शकतो. तुम्हीही तुमच्या आवडीनुसार कुठलाही पाठीमागचा गळा टाकू शकता. तर आता मुंडाचं माप घ्यायचं आहे. आपला मुंडा आहे 6 इंच. यालाही काटकोन आकारामध्ये बनवून घ्यायचं आहे. पावणे 6 इंच आहे आपला मुंडा. इथून पण चेक करून घ्यायचं, कमी जास्त लाईन होत असते. त्यानंतर 1.5 इंच घ्यायचं आहे बॅक साईडसाठी. समोरील साईडसाठी 1 इंच घ्यायचं आहे आणि गोल आकार द्यायचा आहे या प्रकारे. तर आपण गोल आकार दिलेला आहे. तर आता आपल्या छातीचं माप आहे 10 इंच, चौथा भाग आहे 40चा आणि त्यामध्ये 1.5 इंच आपण घेणार आहोत अशा प्रकारे. तर आपण आता 10 इंचावर बरोबर लाईन मारून घेणार आहोत व समोरील मार्जिनची 1.5 इंचावरही लाईन मारून घेणार आहोत. अशा प्रकारे मी लाईन मारून घेतलेल्या आहेत. तर आता आपण कट करून घेऊयात. कटिंग झालेली आहे बॅक पार्टची. आता आपण बॅक साईडचा गळा टाकून घेणार आहोत. तर आता आपण बॅक साईडचा पंचकोनी असा गळा टाकणार आहोत. तर हा बघा पंचकोनी आकारामध्ये गळा टाकलेला आहे. तर आपण आता याची कटिंग करून घेऊयात. तर आपण आता पंचकोनी गळा आखून घेतलेला आहे अशा प्रकारात. जर तुम्हाला ब्रॉड गळा पाहिजे असेल तर या बाजूने अजून तुम्ही बाहेर जाऊ शकता व खालतीही पाहिजे असेल तर खालच्याही बाजूने घेऊ शकता. तर आता आपण कटिंग करून घेऊयात. तर गळ्याची कटिंग झालेली आहे. पाहू शकता गळा कसा कट झालेला आहे. हा पंचकोनी गळा आपला झालेला आहे. अस्तरवरील कटिंग आपली झालेली आहे. तर आपण आता पिसावरती कटिंग करूयात. अशा प्रकारे पीस अंतरून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आता आपण अस्तरचे पार्ट ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण माप पिसावर ठेवून घेतलेली आहेत. ब्लाउज पीस खूप छोटा असल्यामुळे मापे अशा प्रकारे ठेवलेली आहेत व या बाजूला आपण फुगाबाही बनवायची आहे, गोपीबाही. त्यामुळे इकडं कापड शिल्लक ठेवलेला आहे आणि बाही आपल्याला बिना अस्तरची काढायची आहे. तर आपली कटिंग होत आलेली आहे. तर पाहू शकता थोडा कपडा मी बाजूला ठेवलेला आहे. नंतर आपण ब्लाऊज ज्यावेळेस अटॅच करतो
त्यावेळेस बाजूचा कपडा आपण कटिंग करून घेतो. तर आपल्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीचं माप टाकणार आहोत. तर आपण गोपी बाही घेणार आहोत याची. तर आपली उंची आहे ब्लाऊजच्या बाहीची 4 इंच. तर आपण घेणार आहोत 1 इंच एक्स्ट्रा, 5 इंच. 5 इंचाची बाहीची उंची घेतलेली आहे. रुंदी आहे आपल्या बाहीची 7.25 इंच. तर 7.25 इंचाची आपण रुंदी घेतलेली आहे. या बाजूला या बाजूने आपण 1.5 इंच घेतलेला आहे. 7.25 इंच रुंदी घेतल्यानंतर आपल्या या बाजूला शिल्लक कापड 5.5 इंच राहत आहे. त्यामुळे आपण ह्या 5.5 इंचाच्या चुन्या टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर इकडे आपलं बाही रुंदीचं माप आहे. या बाजूने 1.5 घेतलेला आहे. तर आपण बाहीला शेप देणार आहोत अशा प्रकारे. तर आपण बाहीला शेप देऊन घेतलेला आहे. जो आतमधला माशाचा शेप आहे आपण इथं चुना टाकून दिल्यानंतर माशाचा शेप आतमधला घेणार आहोत आणि या बाजूने फिटिंगच्या बाजूने आपण 1.5 इंच आतमध्ये घेऊन बाहीची कटिंग करणार आहोत. अशा प्रकारे आपण 1.5 इंच आतमध्ये घेतलेलं आहे. आपण बाहीला अस्तर लावणार नाही आहोत, त्यामुळे तरी एक बाहीचं माप झालं आहे. तर आपण कटिंग करून घेऊया. बाहीची कटिंग करून घेऊयात. आता अशा प्रकारे बाहीची कटिंग झालेली आहे. आपल्या ब्लाऊजची कटिंग पाहू शकता तुम्ही. तर आपल्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ हा कमेंट करून सांगा. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू. धन्यवाद.